ती शुभ होते. हे चला घ्या, हे समजा टेम्पोत टाकू, बाकीचं सामान नंतर घ्यायला येऊ आपण. चला 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 निघा. चला जा, मी येतो. सॉरी सानिका, मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो. इंद्राणी, आता आपली भेट कशी होणार? चल की भावा, काय बघत बसलायस? चला घरला. शुभोत, तू बाईक? श्रावणी, तुझ्यासाठी काय पण. बस. मॅडम, काम झालंय. प्लॅन ए सक्सेसफुल. पुढं काय करायचं याचा विचार केलास का? हो, मला त्या अलकनंदाला भेटावं लागणार आहे. पण काही गडबड झाली तर? त्या बाईवर विश्वास नाही आमचा. तिने येताना पोलिसांना घेऊन आली ना, तर आपण सगळेच पकडले जाऊ. नाही, तसं काहीच होणार नाही. अरे तुला या बाईवर एवढा विश्वास काय? विश्वास? माझा तिच्यावर विश्वास नाहीये, पण तिला शिरीष घाणेकर पाहिजे म्हटल्यावर ती मला कधीच दगा देऊ शकणार नाही. कारण शिरीषबद्दल त्या विश्वंभरला जर कळलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे तिला पण माहिती आहे. सोड मला. ए अलकनंदा, सोड. ए अलकनंदा, सोड. सोड मला. चुप! मी अलकनंदा नाहीये. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. वैदेही कुठे आहे? वैदेही. मी नाही सांगणार तुला. नाही सांगणार तुला मी. हे बघ, मला माहिती तू त्या अलकनंदाची साथीदार आहेस. आणि मला हे पण माहिती आहे तू 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 मला मारायला आली आहेस तिथे. तुझी बडबड ऐकायला नाही आली मी ते. पटकन सांग, वैदेही कुठे आहे? नाही सांगणार मी तुला. नाही सांगणार. तू 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 वाईट मुलगी आहेस. आता काय करायचं? झोपेचं इंजेक्शन पण नाहीये. ए अरे बाहेर ऐकायला गेला तर प्रॉब्लेम होईल. सोडा मला. सोडा मला. चुप! ह्याच्या तर तुला आता मी सोडणार नाही. बघताय काय? घराला ए पकड. करण्यात आला.
पृथ्वी, लाडकी मुलगी योजनेमध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय त्याचा शोध घेत असतानाच आपल्याला निवडणुकीच्या तयारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. नाहीच होणार भैया. मला तरी असं वाटतंय ना भैया की या योजनेच्या संदर्भात जे जे लोक दोषी आहेत ना त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. म्हणजे जनमत बरोबर आपल्या बाजूने येईल. नाही म्हणजे आत्ताही जनमत आपल्या बाजूने आहेच, पण जे थोडेफार लोक नाराज आहेत ना तेही आपल्या बाजूने येतील. नाही, बरोबर आहे तुझा. हे बघ, विरोधकांना आपल्याला कुठलीही संधी द्यायची नाहीये. नाहीच द्यायची भैया. तू काही काळजी करू नकोस. या वेळेला त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे बघ. अरे ये नंदा, काही ये. कशी आहे तब्येत मॅडीची? बरं आहे आता. नंदा का, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. स्वीटीबद्दल ना मला माहिती आहे. मी तिला ताबडतोब कामावरनं काढून टाकलेलं आहे. फार मनस्ताप झाला रे मला. का अशी माणसं वागतात ना आपल्याशी मला खरंच कळत नाही. भयंकर त्रास झालेला आहे मला. मी आता ह्याच्यावर काहीही बोलणार नाहीये. काय झालं शिवू? टेन्शन मध्ये का दिसतोयस? साहेब, बाबा, मी शुभूला आणि शुभूच्या घरच्यांना आपल्या आउट हाऊसमध्ये शिफ्ट करायचा विचार करत होते. काय बोलतेस तू? हो, स्वीटीमुळे झालंय सगळं. स्वीटीने शुभूच्या फॅमिलीला घरातून बाहेर काढले. ही मुलगी एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. माणुसकी नावाची काही गोष्टच नाहीये रे तिच्याकडे. बरं झालं तिला कामावरनं काढून टाकली. शिवरे, ह्या मुलीशी लग्न करणार होतस तू? नशीब लग्न झाल्यावर अशी वागली असती ना तर आयुष्य बर्बाद झालं असतं तुझं. साहेब, माझ्या मनात कधीच नव्हतं तिच्याबद्दल लग्नाविषयी. ती स्वतःहूनच मागं लागलेली. आता तिच्या मनासारखं काय घडत नाहीये ना, म्हणून तिनं घराबाहेर काढलं. काळजी करू नको शिवू. तू राहा आपल्या आउट हाऊसमध्ये. हा, मी आहे.